सब्बपापस्स अकरणम् कुशलस्स उपसम्पदा सचित्त पर्योदपनम् एतं बुद्धानं शासनम्। विश्ववंदनीय प्रसारक महाकारण भगवान गौतम बुद्ध प्रथम त्यांना अभिवादन। प्रियदर्शी राजा सम्राट अशोक, बोधिसत्व परम पूज्य पिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सम्यक विचारांना अभिवादन। बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 133व्या जयंतीनिमित्त आज आपण आरोग्य चिकित्सा शिबिराचं आयोजन केलेलं आहे। त्या चिकित्सा शिबिरासाठी आवर्जून उपस्थित सन्माननीय सर्व डॉक्टर त्यांचे सर्वप्रथम मी स्वागत करतो आणि सगळ्यांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की त्यांनी आपला अमूल्य वेळ या शिबिरासाठी दिलेला आहे। नक्कीच ते पुण्य अर्जित करत आहेत। या ठिकाणी हा जो कार्यक्रम आहे तो बुद्ध शासन संवर्धक संघ, नागार्जुन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड व प्रोग्रेसिव्ह वेलफेअर असोसिएशन त्यांच्या संयुक्त विद्यमाने आज या शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सदर कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित गटप्रतिनिधी आदरणीय अशोकजी मोहिते, सर्व सन्माननीय डॉक्टर, या ठिकाणी सर्वप्रथम मी आदरणीय डॉक्टर प्रकाश सतपाळ साहेब यांना विनंती करतो की त्यांनी येऊन मेणबत्ती प्रज्वलित करायचे आहे। तदनंतर आपल्याला कार्यक्रमाची सुरुवात करता येईल। सर्व जगाला शांतीचा संदेश देणारे महामानवी गौतम बुद्ध, त्याचप्रमाणे भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सावित्रीबाई फुले सगळ्यांना अभिवादन करून आमच्या या आरोग्य शिबिराचं आपण या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। बाबासाहेब आंबेडकरांची 133वी जयंती आहे। हा अनुषंगाने आपले कार्यकर्ते पवार साहेब, सुंदर साहेब यांनी काम घ्या असं पाहिजेला माझ्या प्रमाणे मला म्हटलं तुम्ही नुसते येऊन जाता, म्हटलं ठीक आहे आपण काम घेऊया। बरेचसे डॉक्टरांना विनंती घ्या आदेश केली मेडिसिन वगैरे आणलेलं आहे, आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा हे आपल्या सर्वांना विनंती आहे। कारण काय आता बरेचसे इन्व्हेस्टिगेशन होणार आहे, डायबिटीजचे इन्व्हेस्टिगेशन होणार आहे, ब्लड प्रेशरचे इन्व्हेस्टिगेशन होणार आहे आणि ECG वगैरे काढणार आहे। तर आता एकंदरीत आपण पाहिलं तर फार मेडिकल याच्यामध्ये फार खर्चाची बाब आहे। जेव्हा आपण या बाबासाहेबांच्या मेहरबानीने आपण या बिहारामध्ये जो कार्यक्रम द्यायचा आहे तो संदेश वंदनीय आहे आणि या आपल्या सगळं समाजाच्या लोकांना याचा फायदा होईल अशी सर आम्ही अपेक्षा करून शुभेच्छा व्यक्त करून आमचे 2 शब्द संपवतो आणि सर्व कार्यकर्त्यांचे तुमचे सगळ्यांचे आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो। जय भीम, जय भारत। सतत कार्यरत असणारे आणि या कार्यक्रमाचा मागोवा घेत राहणारे आदरणीय विजय कुलकर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी येऊन बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार अर्पण करावा। चंद्रकांत चिकणे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी येऊन अगरबत्ती लावावी। चेतना कॉलनीमध्ये प्राध्यापक आहे मोठे साहेब थोडं तेव्हा आपली माणसं पुढे उठे आहेत, कधी गरज पडली तर सगळं ते एकदम धार्मिक व्यक्ती आहेत।
शासन संवर्धक संघाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असणारे सदैव आम्हाला सहकार्य करणारे दोन्ही गट प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आदरणीय अशोकजी मोठे साहेबांना विनंती करतो, जे गट प्रमुख 18चे गट प्रतिनिधी आहेत त्यांनी येऊन पुष्प अर्पण करावे. त्याचप्रमाणे आदरणीय अरुणजी मोरे साहेब यांनाही विनंती करतो की त्यांनी येऊन पुष्प अर्पण करायचे आहे. या ठिकाणी आपण सामुदायिक त्रिशरण पंचशील घेऊ. भीमस्मरण भीमस्तुती होईल आणि मग कार्यक्रमाला रितसर सुरुवात होईल. मी पुन्हा एकदा विभागातील दोन्ही गटप्रतिनिधी यांनी आपला महत्वाचा वेळ देऊन आपल्या या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहे. त्यांचे सर्वप्रथम मी आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी आभार मानतो आणि पुन्हा एकदा बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 133व्या जयंतीनिमित्त आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. आपण खातो तो घास आणि घेतो तो श्वास केवळ बाबासाहेबांमुळे आले याची प्रत्येकाने जाणीव ठेवणं अतिशय गरजेचं आहे. हे कधी विसरता कामा नये. आणि बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त व्याख्याने, मेडिकल कॅम्प आणि जे काही लोकांच्या हिताचे कार्यक्रम कसे करता येतील त्याला जास्तीत जास्त भर दिला पाहिजे. आणि बाबासाहेबांनी जे आपल्याला सांगितलेले आहे, त्यांची जी आज्ञा आहे, त्यांनी आदेश दिले त्याचं पालन करणे हे पहिलं आपलं कर्तव्य आहे. आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपले आभार मानतो आणि आपण या ठिकाणी त्रिशरण पंचशील, भीमस्मरण आणि भीमस्तुती होईल. या ठिकाणी डोळ्यांचे चष्मे
बुद्ध शासन संवर्धक संघाच्या वतीने मोफत देण्यात येणार आहे. त्याची कृपया नोंद घ्यावी. आणि जे डॉक्टर आलेले आहेत दोन्ही चतुर्थीला विनंती कारण की दुपारची वेळ थोडीशी आम्हाला द्या, जेणेकरून जे मोठे सगळे डॉक्टर आहेत त्यांना आपल्याला सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे की ती आठवण कायमस्वरूपी त्यांच्याकडे राहील. आपण सन्मान चिन्ह बनवले पण शिबिर संपन्न झाल्यावर त्यांना द्यायचं आहे. मग आपण संयुक्त सगळ्यांचं भोजनाची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. धन्यवाद.
हॅलो, विश्ववंदनीय तथागत महाकारुण्य भगवान गौतम बुद्ध, प्रथम त्यांना त्रिवार अभिवादन. प्रियदर्शी राजा सम्राट अशोक, बोधिसत्व, परमपूज्य पिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सम्यक विचारांना सादर प्रणाम. बुद्ध शासन संवर्धक संघ, नागार्जुन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, प्रोग्रेसिव्ह वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती निमित्त या ठिकाणी आरोग्य चिकित्सा शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. बऱ्याच मान्यवर डॉक्टरांनी आपला अमूल्य वेळ दिलेला आहे, लोकांची सेवा केलेली आहे आणि आपण सगळ्यांनी उत्स्फूर्त त्याला प्रतिसादही दिलेला आहे. हे जवळजवळ आमचं 3रं की 4थं वर्ष आहे आम्ही मेडिकल कॅम्प घेत आहोत बाबासाहेबांच्या जयंती निमित्त. मोठमोठे तज्ज्ञ डॉक्टर या ठिकाणी येऊन आपला वेळ देतात. आपल्या लोकांना जास्तीत जास्त त्याचा फायदा व्हावा हा उद्देश आहे आपला. या ठिकाणी आवर्जून उपस्थित आमचे गटप्रतिनिधी अशोक मोहिते साहेब, अरुणजी मोरे, त्याचप्रमाणे त्या तिन्ही संस्थांचे सर्व सन्माननीय पदाधिकारी. मी या ठिकाणी आदरणीय अशोक मोहिते यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करावं. विश्ववंदनीय तथागत महाकरुणी भगवान गौतम, भारतीय घटनेचे महान शिल्पकार, महामानव, परमपूज्य नेते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, प्रियदर्शी राजा सम्राट अशोक, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, वासुदेव ज्योतिबा फुले, संत कबीर, महाराष्ट्राचे आदर्शकवी शिवाजी महाराज, आमचे शाहू महाराज, माता रमाई यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून आज या सामूहिक बुद्धविहाराच्या पठाणात बुद्ध शासन संवर्धक संघ यांच्या वतीने परमपूज्य नेते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीचे औचित्य साधून मेडिकल कॅम्पचं आयोजन केलेलं आहे. आणि या निमित्ताने आज या विचार मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय आदरणीय डॉक्टर, प्राध्यापक, आमच्या गट क्रमांक 20चे गटप्रतिनिधी आदरणीय अरुणजी मोरे सर, या बुद्ध शासन संवर्धक संघाचे सन्माननीय अध्यक्ष प्रकाशजी पवार गुरुजी, मिलिंद कापसे आणि त्यांचे सर्व सहकारी, सर्व उपस्थित आमच्या धर्मोत्तर कमिटी, धर्मोत्तर महिला महासंघाच्या सर्व सन्मान्य कार्यकर्ते, सभासद इथे उपस्थित आवर्जून अरविंद जाधव, पी माणिक साहेब, प्रकाशजी राजेंद्र पवार गुरुजी, तसेच आमच्या अडसूळ मॅडम आणि मंडलीताई मोरे, तसेच उषा पवार, उपस्थित मान्यवर. आज या ठिकाणी मागील 3-4 वर्ष सातत्याने या ठिकाणी बुद्ध शासन संवर्धक संघ आमच्या विभागातील जनतेसाठी, त्या लोकांसाठी त्यांच्या आरोग्यविषयक तपासणी करण्यासाठी ते आरोग्यविषयक शिबिर त्यांना आयोजित करीत असतात. आणि यामध्ये बरेच आमच्या विभागातील लोक त्याचा लाभ घेत आहेत. आणि हा एक समाजोपयोगी सुट्टी असा उपक्रम ते राबवित आहेत. आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही या विभागातून गटप्रतिनिधी म्हणून काम करीत आहोत आणि या कामाचा सहभाग मिळवण्यासाठी ते आम्हाला पाचन करीत असतात. त्याबद्दल मी त्यांचं, या संस्थेचं बरोबर आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि त्यांच्याकडून आमच्या या विभागामध्ये बरेच असे सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. विशेषतः करून ते धार्मिक बाबतीत फार अग्रेसर आहेत. आमच्या समाजातील येणाऱ्या पिढीला धर्माची ओळख व्हावी, त्यांच्यापर्यंत धर्मविचार पोहोचावे यासाठी ते सातत्याने कार्यक्रमाचे आयोजन करीत असतात. आता एका वर्षावर झाल्यानंतर आणि यासाठी देखील ते सतत प्रयत्नशील असतात. आणि आम्हाला एक या ठिकाणी मान सन्मान मिळवून देत असतात. त्याबद्दल या संस्थेचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो.
मंचावरील सर्व माझ्या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध झाले त्या डॉक्टरांचे देखील मी आमच्या गट क्रमांक 18-20च्या वतीनं आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो आणि मी माझी शब्द संबोधित केले. त्याचप्रमाणे आदरणीय अरुणजी मोरे साहेब आपल्या या ठिकाणी थोडक्यात मनोगत व्यक्त करतात. महकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध देवनामप्रिय राजसम्राट अशोक, विश्वरत्न विश्वभूषण महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन अभिवादन. या विचार मंचावर उपस्थित गट क्रमांक 18चे सन्माननीय गटप्रतिनिधी अशोक मोहिते साहेब, विशेषतः उपस्थित असलेले आमचे चेतना कॉलेजचे प्राध्यापक टिकणे साहेब, त्याचप्रमाणे आणि फुलकर साहेब, आमचे MP महाडिक अरविंद जाधव, पवार साहेब, अळसू मॅडम, आमच्या मंदाकिनी ताई आणि संपूर्ण धम्म प्रचार कमिटी इथे उपस्थित आहे. आणि बुद्ध शासन संवर्धन संघ ची संपूर्ण टीम, विशेषतः प्रकाश पवार साहेब आणि संपूर्ण टीमने आजच्या ह्या कार्यक्रमाचं छानपैकी नियोजन केलेलं आहे. नियोजन करत असताना बुद्ध शासन संवर्धन संघ ज्या पद्धतीने ह्या विभागामध्ये कामकाज करत आहे की विज्ञानवादी ज्याला आपण काम म्हणून तथागतांचे जे विचार आहे तेच विचार आजचं विज्ञान आणि येणाऱ्या ह्या पुढचं विज्ञान भगवान बुद्धांची थेरी फॉलो करेल त्याबद्दल काहीही निशब्द आहेत, कारण तीच थेरी विज्ञान फॉलो करत आहे. भगवान बुद्ध विज्ञान फॉलो करत नाही तर भगवान बुद्धांची थेरी विज्ञान फॉलो करत आहे. आणि हे करत असताना भगवान बुद्ध त्यांची विचारसरणी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो जयंती महोत्सव आहे, जो संपूर्ण ह्या जगामध्ये त्याची सुरुवात झालेली आहे, त्याची सुरुवात देखील बुद्ध शासन संवर्धन यांनी एक शैक्षणिक उपक्रम राबवून मुंबई विद्यापीठाचे माजी सचिव कांबळे साहेब हे इथे येऊन त्यांनी व्याख्यान दिलं आणि खऱ्या अर्थानं बाबासाहेबांच्या वैचारिक जयंतीला बुद्ध शासन संवर्धनने खार वांद्रे पश्चिम विभागातून त्याची सुरुवात केली. आणि त्यानंतर आजचे म्हणजे आजच्या तारखेला मेडिकल सायन्स किंवा ज्याला आपण म्हणतो की एखादा उपचार करायचा असेल तर मेडिकल इतकं महाग झालेलं आहे की छोट्या छोट्या आजारासाठी देखील आपल्याला भयंकर पैसे मोजावे लागतात. परंतु बुद्ध शासन संवर्धन संघाने तशी एक सुवर्ण संधी इथे उपलब्ध करून दिली. गेल्या वर्षी देखील त्यांनी हा उपक्रम राबवलेला, ह्या वर्षी देखील त्यांनी उपक्रम राबवलेला आहे, जेणेकरून काही आजार असतील त्याची इथे एक टेस्ट होईल आणि जे काय असेल ते अगदी मोफत आपली चिकित्सा करू त्यांना मोफत असं एक सुवर्ण संधी दिलेली आहे. आणि विशेषतः बघा जुळवाजुळी कशी असते. नागार्जुन ना दादा, नागार्जुन क्रेडिट सोसायटी. आता नागार्जुन म्हटल्यानंतर धम्माचं फार मोठा अभ्यास. नागार्जुन क्रेडिट सोसायटी, बुद्ध शासन संवर्धन संघ आणि विशेषतः त्याच्यामध्ये मेडिकल कॅम्प म्हणजे पुन्हा जीवक आलात तर पुन्हा एकदा म्हणजे आपण जीवक नाही बनू शकत, परंतु जीवकाची फेरी मात्र आपण नक्कीच ह्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे. आमचे संपूर्ण जे मोठे इथे डॉक्टर आलेले आहेत त्यांना नक्कीच सॅल्यूट करू आम्ही की ते इथे येऊन आपल्या सेवेसाठी ते इथे इतक्या लांबून आलेले आहेत आणि आपली सेवा ते देत आहेत. त्या सेवेचा नक्कीच आपण सर्वांनी फायदा घेतलेला आहे. आणि पुन्हा एकदा बुद्ध शासन संवर्धन पुढच्या वाटचालीसाठी आम्ही दोन्ही गटाच्या वतीने
शुभेच्छा देतो. नमो बुद्धाय. जय भीम. प्राध्यापक चिकणे साहेब या ठिकाणी आपलं थोडक्यात म्हणावे. चंद्रासारखी शीतलता असणारे तथागत भगवान गौतम बुद्ध आणि सूर्यासारखे तेज असणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन. आज बुद्ध शासन संवर्धक संघ, नागार्जुन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तसेच प्रोग्रेसिव्ह वेलफेअर असोसिएशन मुंबई यांच्या सौजन्याने आज मोफत आरोग्य शिबिर, चिकित्सा शिबिर आयोजित केलेलं आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माननीय अशोकजी मोहिते गटप्रतिनिधी गट क्रमांक 18, माननीय अरुणजी मोरे गटप्रतिनिधी गट क्रमांक 20, डॉक्टर प्रकाशजी सकपाळ, विजय फुलकर सर, सर्व मान्यवर वेगवेगळ्या क्षेत्रातून आलेले सर्वांना सविनय जय भीम. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आपण 133वी जयंती साजरी करत आहोत. याची सुरुवात मला वाटतं ज्या ठिकाणाहून होते ते असं सारनाथ बुद्धविहार या वर्षाचं. मुळात सभेचा नियम असा आहे की जे प्रमुख पाहुणे असतात त्यांनीच बोललं पाहिजे. तर आता ज्या प्रकारे मला त्यांनी सांगितलं की बोला, 2च शब्दात मी मांडेल की भगवान बुद्धांचा जो विज्ञानवादी धम्म आहे त्याचे आपण पायिक आहोत, त्याच्या मार्गावर आपण चाललेलो आहोत. ज्या प्रकारच्या पोटतिडकीने जे डॉक्टर सगळे आहेत, ज्या प्रकारे सकाळपासून राबतायत, त्यापैकी बरेच काही ज्येष्ठ डॉक्टर देखील आहेत. पण लोकांना सांगितल्यानंतर की मोफत आहे तरी देखील त्यांचा जो एक उदासीनता आहे, हे जर कधी पैसे घेऊन एखादा कॅम्प घेतला तर कदाचित त्याला गर्दी जास्त होईल. सकाळी ज्या वेळेस तो कॅम्प सुरू झाला प्रमाणाने गर्दी कमी होती, नंतर गर्दी वाढत गेली आणि आता अशी एक वेळ आलेली आहे की दुपारचा वेळ झालाय, बऱ्याच लोकांना जायचं आहे आणि म्हणजे लोकांची उदासीनता लक्षात घेणं पण आपल्याला क्रमप्राप्त ठरेल. तर पुढच्या वेळेस जे लोक आता आले त्यांनी जे पुढचे त्यांचे आजूबाजूचे किंवा नातेवाईक त्यांना सांगायचं की सकाळी लवकरच या, की हा मोफत जरी ठेवला असेल तर तो कोणाच्या तरी खिशून ते पैसे गेलेले आहेत, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आपले धम्म बांधव आहेत त्यांनी मिळून ते केलेलं आहे. मी पुन्हा एकदा सर्व डॉक्टरांचे, जे समितीचे सर्वांचे आभार देतो आणि थांबतो. जय भीम. नमो बुद्धाय. सर्व डॉक्टर मंडळींना शुभेच्छा. आजचा प्रोग्राम हा मला फार आवडला. मी स्वतः प्रोग्रेसिव्ह वेलफेअर असोसिएशनचा निर्माता आणि ही संस्था प्रोग्रेसिव्ह वेलफेअर असोसिएशन 1977ला काढली आली. तेव्हा आमच्याकडे ऑफिसमध्ये माझं झोपडं होतं, सांगता तो ॲड्रेस होता. आणि विचार केला की आमचे महाराष्ट्रीय सगळे एकत्र कसे येतील, त्यामुळे आम्ही ऑफिस सुद्धा आमचे मित्र बोरकर साहेबांचे मित्र इटालीला, त्यांनी ते ऑफिस आम्हाला दिलं आणि आम्ही कसं तरी ऑफिस पैसे काढून ऑफिस नाही. त्याचबरोबर आम्ही म्हणजे पायलट जे होते मिस्टर बोरकर, मी इव्हन मिस्टर शेंडे तेव्हा काय माझ्यावर फॅक्ट घेऊन फिरत राहायचे. आणि गजबी दर एक आम्ही 10,000 रुपये वर्गणी काढून आम्ही फंड तयार करायला, तिथून मग आमचे सगळे ठिकाणा नागार्जुन कोऑपरेटिव्ह कोर्स. आता झालं काय की आमच्याकडे जे ट्रस्टी वगैरे आहेत ते सगळे वेळ झाले, आता सध्या कोणी नाही. बोरकर साहेब, मी आणि मिस्टर अमरराव मोरे आले होते. तर आमची हीच कल्पना होती. म्हणून मी तुमचा मागच्या महिन्याचा प्रोग्राम जो बघितला त्यांचा नागार्जुनचा, मला फार आवडलं. कारण मी एवढं असं असून असे मिटिंग मी बघितलीच नाही की ज्या मिटिंगला ज्यांना पैशाची गरज आहे त्यांना स्वतः बोलवून त्याच्याने ॲडव्हान्स चेक घेणे, त्यांची इंटरव्ह्यू घेणे आणि खरोखर त्या चारही बायांना पैशाची गरज होती. मी स्वतः पण त्यांना नाही. तर हे फार चांगलं काम आहे. आणि फुलकर
काय म्हणाले पूर्वी नाही आता एक जरूर बोलवतो भेट करतात आणि सोशल वर्कर आहेत काय विजेतात परंतु ते वेळ घेऊन काम करा. त्यामुळे नागार्जुन चालक्यांनी त्यांना म्हटलं तुमच्यासाठी काय पाहिजे तर आपण वापरा सगळं तुम्ही सुद्धा माझं काम करायचं त्यांच्याकडे देतो. म्हणून मी आज ह्या कार्यक्रम बघून फार आनंदित झालो. खूप डॉक्टर लोक पण फार छान आहेत आणि त्यांनी जे काही ट्रीटमेंट दिली मला पण तर असं तुम्ही प्रोग्राम करावं एक महिन्यापेक्षा आणि आमच्या प्रोग्रेस जर काही मदत लागली कधी पण धन्यवाद. धन्यवाद. या ठिकाणी आदरणीय वासुदेव बोरकर साहेब यांच्या संकल्पनेतून जे जे डॉक्टर आलेले आहेत त्यांना एक स्मरण राहावं की बाबा आणि आम्ही त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतोय म्हणून एक त्यांना छोटंसं सन्मान चिन्ह या ठिकाणी देत आहोत. या ठिकाणी आमचे डॉक्टर शेरियार आहेत जे फार तज्ज्ञ आहेत इंडोस्कोपीमध्ये आणि भाटी हॉस्पिटलला वगैरे ते आहेत आता सध्या कार्यरत. मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये पण त्यांना ऑपरेशनसाठी वगैरे बोलावलं जातं. असे या ठिकाणी आपल्याला त्यांनी आवर्जून वेळ दिलेला आहे. त्यांचा रोजा चालू आहे आणि त्यांनी पूर्ण या ठिकाणी थांबलेले आहेत. तर सर्वप्रथम मी दोन्ही गटपतींना विनंती करतो की त्यांनी त्यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करावं. कोण राहून गेलं असेल त्यांना आम्ही नंतर त्यांना पर्सनली भेटून देऊ. या ठिकाणी आपण सर्व उपस्थित राहिलात. बुद्ध शासन संघ, नागार्जुन क्रेडिट कोऑपरेटिव्ह बँक प्रमाणे प्रोग्रेसिव्ह वेलफेअर असोसिएशन या तीनही संस्थांच्या माध्यमातून आम्ही गेली 3 वर्षे ही मेडिकल कॅम्प घेतोय. ही संकल्पना म्हणजे आम्ही तो प्रयत्न केला आहे. आदरणीय कठाणे साहेब होते आमचे, ते फार आमच्यासाठी जवळचे होते आणि त्यांनीच आम्हाला सांगितलं की आपण मिळून हा कार्यक्रम घेऊ आणि आता ते आमच्यासोबत बुद्धगयालाही आले आणि आता ते हयात नाही आहे. खरोखर एक चांगली व्यक्ती होती ते आणि खूप मनापासून ते काम करायचे. ह्या औषधं वगैरे ते खूप आणि फुलकर साहेबांनाही ते असे दमदाटीने बोलायचे नाही औषधं आणाच तुम्ही आणि मोफतच करा. आणि ते खरोखर फुलकर साहेब सुद्धा त्याचप्रमाणे आवर्जून याच्यामध्ये भाग घेतात आणि संपूर्ण कार्यक्रम त्यांनी आपल्या डोक्यावर घेतलेला आहे. फुलकर साहेबांचं यासाठी फार मोठं योगदान आहे. या तीनही संस्थांचे असं व्यक्तिगत एकाचं नाव घेतलं म्हणजे तसं न करता ती संपूर्ण संस्था असते हे असं गृहीत धरणं फार गरजेचं आहे. तर या तिन्ही संस्थांचे सर्व कार्यकारिणीचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि आदरणीय LP महाडिक, अरविंद जाधव साहेब, हरिश्चंद्र पवार, त्याचप्रमाणे विभागातील सर्व महिला वर्ग, रजनी अडसुळे म्हणा आमच्या संस्थेचे आहेत, मंदाकिनीमध्ये आमच्या संस्थेच्या धोरण आभार मानणं त्यांचे नाव घेऊन म्हणजे आपलेच आभार मानण्यासारखं आहे. आदरणीय देठेजी, वालिंदे व आपण सर्व ममता कापसेजी, त्याचप्रमाणे शारदा मून आलेले आहेत आणि सीताराम गमरे साहेब या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत ज्यांच्या वडिलांना बाबासाहेबांचा सहवास लावलेला आहे. आणि या ठिकाणी न्यूज चॅनलचे या ठिकाणी प्रतिनिधी आलेले आहेत त्याबद्दल मी त्यांचे सर्वप्रथम या तिन्ही संस्थांच्या वतीने मी मनपूर्वक आभार मानतो. आणि खरोखर अशा छोट्या छोट्या काळात होईन आपण या कार्यक्रमाची दखल घेतात ते पुन्हा एकदा आपल्याला मी धन्यवाद देतो. आणि जे उपस्थित मान्यवर आहेत आमच्या त्यांच्यासाठी आम्ही भोजनाची व्यवस्था केली आहे. भोजन केल्याशिवाय कुठेही जाऊ नये. तीनही संस्थांच्या वतीने पुन्हा एकदा आपल्याला बाबासाहेबांच्या जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा. बाबासाहेबांना अभिप्रेत जयंती तशीच जयंती साजरी करा. उगाच कुठे गालबोट लागेल निळ उधळून जयंती करू नका. धन्यवाद.